नमस्कार. मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपले पाहुणे आहेत अंकुश बांबल. नमस्कार. अंकुश हा गिगा ॲल्युमिनियम फॉर्म्स म्हणजे मायवन टेक्नॉलॉजी याची त्याची फॅक्टरी आहे. त्याचं शिक्षण एमटेकपर्यंत झालेलं आहे आणि आपण आज त्याच्याकडून त्याच्या फॅक्टरीबद्दल आणि ही जी मायवन टेक्नॉलॉजी भारतामध्ये सध्या खूप जोरात चर्चेचा विषय आहे आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये त्याची गरज आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहे. पण आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की अनादिकालापासून मानवाने ज्यावेळेस वस्ती करायला सुरुवात केली, पूर्वी तो जंगलात राहत होता, गुहेत राहत होता आणि हळूहळू नदीच्या कडेला ओढ्याच्या कडेला वस्ती निर्माण व्हायला लागली आणि मग कधी मातीचा उपयोग, काही लाकडाचा उपयोग करून छोट्या छोट्या राहुट्या म्हणा, झोपड्या म्हणा आणि मग हळूहळू घर बनायला लागलं. घर कसं असायचं तर त्या परिसरात उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून मानव घर बनवायचा. अगदी अलीकडची एक गोष्ट आहे की सेवाग्राममध्ये वर्ध्याला ज्यावेळेस महात्मा गांधींना आश्रम बनवायचं होतं, त्यांनी अट घातली होती की त्या परिसराच्या जवळ उपलब्ध असलेली साधनं म्हणजे माती असेल, झाडं असतील, बांबू असतील, त्याचाच उपयोग करून आश्रम बनवलं पाहिजे. आणि तसं ते आश्रम बनवलं. आजही ते पाहायला उपलब्ध आहे. हळूहळू त्याच्यात डेव्हलपमेंट सुरू झाली. माणसाची गरज छोट्या घराकडून थोड्याशा मोठ्या घराकडे व्हावं लागली. मग विटामध्ये बांधकाम व्हायला लागलं. कोकणासारख्या ठिकाणी चिराच्या दगडामध्ये बांधकाम व्हायला लागलं. मराठवाड्यामध्ये जिथं ब्लॅक स्टोन म्हणतो आपण, ब्लॅक मॅसनरी, त्याच्यातनं बनायला लागली. वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांनी घरं बनवायला लागली आणि मग हळूहळू जगभरामध्ये नवीन तंत्रज्ञान यायला लागलं. मग भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोड बेरिंग स्ट्रक्चर आलं. लोड बेरिंग स्ट्रक्चर हे RCC आणि स्टील असं कॉम्बिनेशन होतं आणि मग स्लॅबची घरं यायला लागली. कॉलम्स, बीमसुद्धा RCCमध्ये तयार व्हायला लागली आणि मग हळूहळू प्रीकास्ट इंडस्ट्री आली. BG शिर्केंनी 1975ला BG शिर्के कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, मी राहतो त्या भागामध्येच, मुंडव्याला स्थापन केली. ती प्रीकास्ट इंडस्ट्री. त्यांनी क्रुसेड नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की जर बांधकाम ज्या ठिकाणी होत आहे त्या जमिनीवरच केलं गेलं तर वेस्टेजचं प्रमाण जास्त होतं. सिमेंट असेल, कॉन्क्रीट असेल, विटा असतील, स्टील असेल, वायाला जातं. ते जर प्लॅन्ड पद्धतीने एखाद्या फॅक्टरीमध्येच बनवलं, कॉलम, बीम, स्लॅब, भिंती, आणि त्या फक्त जाऊन ॲसेंबल केल्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी, तर त्याचा खर्च 25% कमी होईल आणि ते अधिक गतिमान करता येईल. कारण जवळपास फ्लॅट सिस्टीममध्ये सगळ्या सायझेस जवळपास सारख्याच असतात आणि रिपिटेशन असतं आणि म्हणून त्यांनी असं मानलं की प्रीकास्ट इंडस्ट्री असली पाहिजे. आता पुण्या मुंबईमध्ये जे तुम्ही मोठे पूल बघताय बांधलेले, ओव्हरब्रिज असतील किंवा आता मेट्रोमुळं बांधलेले असतील, तर हे सगळं प्रीकास्ट आहे. मग तुम्हाला वर्ष, 1.5 वर्षात, 2 वर्षात हे मेट्रो सुरू झालेली दिसते किंवा हे ब्रिज चालू झालेले दिसतं. त्याचं कारण प्रीकास्ट इंडस्ट्री. डिझाईन बनवलं जातं, फॅक्टरीमध्येच बनवलं जातं आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये तिथं येऊन ते फिट केलं जातं. पण आता एक नवीन तंत्रज्ञान आलं आहे. 1990ला जर्मनीमध्ये मायवन टेक्नॉलॉजीचा शोध लागला आणि पुढं मलेशियामध्ये ही फॅक्टरी स्थापन झाली. ही सगळी जी कहाणी आहे आपण अंकुशकडून समजून घेणार आहे. पण प्रथम आपण अंकुशला बोलतं करणार आहे. अंकुश, तुझं परत एकदा स्वागत. आणि आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे अंकुश की तुझं बालपण कसं गेलं, तुझं गाव कुठलं, तुझी शाळा कुठली, तुझं कॉलेज कुठं झालं आणि मग तुझा व्यावसायिक प्रवास. कारण अंकुशच्या एक नाही 3 फॅक्टरी आहेत. वयाच्या 34व्या वर्षी अंकुश 3 फॅक्टरीज चालवतो. 3ही वेगवेगळ्या आहेत. आपण ते सगळं त्याची कहाणी जाणून घेणार आहे. अंकुश, तुझं मूळ गाव कुठलं? माझं गाव अमरावती आहे आणि मी सुरू करायच्या आधी सर्वप्रथम सांगणं जाईल की मला या पॉडकास्टमध्ये आपण बोलावलं याचं मी खूप आभारी आहे. तर माझं मूळ गाव हे अमरावती आहे. माझं शालेय शिक्षण हे अमरावतीलाच झालं
आणि मी टिल 12th तिथेच एज्युकेशन माझं झालं. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग करता पुण्याला आलो. इथे MIT कोथरूड इथे माझं BE झालं. मी BE मेकॅनिकल आहे. ओके. मी पुढे MTech केलं स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ओ. आणि त्याच्यानंतर मग मी एक 2016-17 पासनं मी बिझनेसमध्ये आलो. तर सर्वात आधी जो आहे माझा पहिला बिझनेस श्री गजानन इंडस्ट्रीज या कंपनीचं नाव आहे माझ्या आणि आम्ही तिथे बायोकोल हे मॅन्युफॅक्चर करतो. बायोकोल म्हणजे नेमकं काय तर ॲग्रिकल्चरल वेस्टपासून आम्ही एक कोल तयार करतो. त्याला व्हाईट कोल म्हटलं जातं, बायोकोल म्हटलं जाते. ते एक एन्व्हायर्मेंटल फ्रेंडली कोल आहे, सबस्टिट्यूट टू ब्लॅक कोल. आता झालं आहे काय की ज्या फार्मा इंडस्ट्रीज आहेत आणि टायर इंडस्ट्री आहे, रबर इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये जे बॉयलर्स आहेत 2008मध्ये जेव्हा फर्नेस ऑइलचे प्राइजेस फार वाढली आणि क्रूड ऑइल उच्चांकाला गाठला गेला, तर तेव्हा काहीतरी एक अल्टरनेटिव्ह शोधलं पाहिजे. तर फर्नेस ऑइलवरचे बॉयलर्स, कोलवरचे बॉयलर्स हे थोडं शिफ्ट होणं यांचं चालू झालं व्हाईट कोलवरती आणि अर्थातच ते एन्व्हायर्मेंटल फ्रेंडली आहे, पोल्युशन लेस करते. तर आमचा बेसिक बिझनेस तो आहे. तिथून आम्ही सुरुवात केली. तर ती फॅक्टरी अमरावतीला आहे, नांदगावपेठ MIDCलाच आहे आणि तिथे आम्ही आजूबाजूच्या गावातलं एक 50 किलोमीटर रेडियसचे जेवढे गावं आहेत, तिथनं फार्म वेस्ट हे कलेक्ट करतो. फार्म वेस्ट म्हणजे वेगवेगळ्या क्रॉप्सचा जो काही वेस्ट असतो, जसं कॉटन वेस्ट असतं. कॉटनमध्ये काय आपण बघतो जेव्हा कॉटन प्लक होऊन जातं झाडांमधनं, बाकी झाडे वेस्ट असतं नंतर. तर तो आमचा रॉ मटेरियल असतो. तर त्याच्यावरती प्रोसेस होऊन त्याचा कोल तयार होतो. तसंच सोयाबीनचा वेस्ट असतो आणि वेगवेगळ्या एरियामध्ये, वेगवेगळ्या रिजनमध्ये आपापल्या क्रॉपनुसार तो वेस्ट आपल्याला उपलब्ध होतो. तर आम्ही बेसिकली सोयाबीन वेस्टपासून कोल तयार करतो. कोलमध्येच अजून एक प्रॉडक्ट आहे बायोमास पेलेट. तो सुद्धा आम्ही तिथे तयार करतो. बरं. पेलेट हा पण एक सबस्टिट्यूटच आहे आणि ते वेगवेगळ्या टाईपच्या बॉयलर्समध्ये वेगवेगळं फ्युएल लागते. तर म्हणजे व्हाईट कोल जो त्याला बायोमास ब्रिक्वेट असं म्हटलं जातं. ते एका टाईपच्या बॉयलरमध्ये यूज होतं आणि दुसऱ्या जे पॉवर प्लांट्स आहेत वगैरे, तर त्याच्यामध्ये आज बायोमास पेलेट यूज होतो. ते पण सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. ओके. तर हा माझा सगळ्यात पहिला बिझनेस आणि त्याच्यातनं मला फार काही शिकायला भेटलं. हो. कारण त्याचं एक असं होतं, की आम्ही जी प्रोक्युरमेंट करायचो रॉ मटेरियलची, ती अगदी म्हणजे गावातनं करायचो. एक शेतकऱ्याकडनं करायचो. एक स्मॉल टाईम बिझनेसमॅनकडनं करायचो. परंतु आमचे कस्टमर्स हे कॉर्पोरेट्स असायचे. जसं सीरम इन्स्टिट्यूट, सीएट टायर्स, रिलायन्स. आम्ही रिलायन्स बरोबर पण भरपूर काम केलेलं आहे. दहेज, हजीरा त्यांच्या युनिट्सला आम्ही सप्लाय केलेलं आहे. तर त्याच्यातून भरपूर काही तेव्हा शिकायला भेटलं, की नेमकं आपण काय प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे, आपल्याला अडचणी काय येतात. आता हे सगळं करत असताना बँकेकडनं आपण कसं डील करायचं, तर हा सगळा लर्निंग स्टेज होता. अर्थातच आई-वडिलांचा याच्यात खूप सपोर्ट होता. अनकंडिशनल सपोर्ट असा त्यांनी मला नेहमीच वाह! दिलेला आहे अच्छा. आणि त्याच्याचमुळे हे सगळं आता होत आलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे, की जेव्हा मी विविध MIDC फिरायचो, क्लायंट्सला शोधताना किंवा काही कुठे काही इश्यू आला आपल्या मटेरियलचा, तर तो सॉल्व्ह करायला मी जेव्हा जायचो, तर वेगवेगळ्या MIDC फिरायचो आणि तिथे काय चालू आहे बिझनेसेस. आम्हाला अमरावतीला एक लिमिटेड अपॉर्च्युनिटी होती बिझनेसची. आम्ही तो बिझनेस करायचो, पण बाकी ठिकाणी काय चाललेलं आहे ते आम्ही नेहमी बघितलं. MIDC फिरताच मी GIDCs पण फिरलो. म्हणजे गुजरात इंडस्ट्रियल एरियाला आपण GIDC असं म्हणतो. त्यानंतर तेलंगणाचा, आंध्र प्रदेशचा असे सगळे फिरताना वगैरे. तर असं खूप एक डोक्यात असं आलं, की जे पॅकिंग इंडस्ट्री आहे, जे काही पॅकिंग मटेरियल लागतं या सगळ्यांना, ते जर एका पर्टिक्युलर MIDCमध्ये 4-5 मोठे कॉर्मोग्रेट्स आहे, मोठ्या-मोठ्या फॅक्टरीज आहे, तर त्यांचं जे पॅकिंग मटेरियल असतं, ते त्याची फॅक्टरी त्या MIDCमध्येच असते किंवा त्या इंडस्ट्रियल झोनमध्येच असते. तर मी विचार केला, की नाही आपण पण सुद्धा याच्यात काहीतरी केलं पाहिजे. पण आता त्याच्यात प्रॉब्लेम असा होता,
की आमच्या नांदगाव पेठ MIDCला म्हणजे अमरावतीला तसं 2 MIDC आहेत. तेवढ्या फॅक्टरीजच नव्हत्या तर पॅकिंग मटेरियल बनवायचं कशासाठी? असा एक हे होता. पण हळू-हळू तिथे पण डेव्हलपमेंट झाली. तिथे पण टेक्सटाईल पार्क वगैरे आला आणि त्या माध्यमातून मग मी तिथे एक अपॉर्च्युनिटी बघितली. आता अपॉर्च्युनिटी म्हणजे काय आहे नेमकं? जेव्हा आपण विचार करतो तर जो काही गॅप असतो, तो जर का आपण बिझनेसमधला गॅप जर का आपण करेक्ट आयडेंटिफाय केला, तर तीच अपॉर्च्युनिटी असते. अपॉर्च्युनिटी कशी शोधायची? स्वतःहून चालत येते का? तर मला वाटते नाही येत स्वतःहून चालत. आपण गॅप शोधणे आणि त्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट करणं म्हणतात. तर मग आमच्या इथे जेव्हा टेक्सटाईल मिल आल्या, तर त्यांना एक छोटी गोष्ट लागायची. त्या प्रॉडक्टची कॉस्ट हार्डली ₹3 आणि स्पिनिंग मिलचा हब आहे आमच्या अमरावतीला आत्ता. तर त्यांना धाग्याच्या प्रोसेसिंगसाठी पेपर कोन नावाचा हा प्रॉडक्ट लागायचा आणि ते तर कोणीच तयार नाही करायचं अमरावतीला. तर मी त्याचा बरंच रिसर्च केलं. गुजरातला गेलो, त्याची मशीन वगैरे बघितली. इनिशियली मी चुकासुद्धा खूप केल्या. आता झालं होतं की मी एक सेकंड हँड मशीन घेऊन आलो, त्याच्यावरती काम केलं. मग मी शेवटी त्याच्यात लॉस केला. ते बाजूला केले. मग मी चायनावरनं मशीन इम्पोर्ट केली आणि ते आता तिथे सप्लाय करणं चालू केलं. तर त्या कंपनीचं माझं नाव आहे कॉर्नेट पेपर प्रॉडक्ट्स. हो. तर त्याच्यामध्ये आम्ही टेक्सटाईल पेपर कोन हा बनवतो आणि आता आम्ही अमरावती, नागपूर प्लस काही कोऑपरेटिव्ह बेसिसवरच्या ज्या स्पिनिंग मिल्स आहेत. स्पिनिंग मिल म्हणजे सूतगिरणी ज्याला सूतगिरणी. आपण म्हणू, बरोबर. त्यांनासुद्धा आम्ही सप्लाय करतो. तर त्याच्यामध्ये पण काही आम्ही इनोव्हेशन आणलं. आता झालं होतं की चायनामध्ये ज्या मशीन्स यायच्या ते नॉर्मली तिथे काय इलेक्ट्रिसिटी रेट कमी आहे. तर प्रॉडक्ट हिटिंगसाठी ना ते इलेक्ट्रिक फर्नेस यूज करायचे. लॉकडाऊनचा पिरियड होता, वेळ हाताशी खूप होता आणि रोज बघायचं हे इलेक्ट्रिक बिल खूप येत आहे. हं. मग आम्ही काय केलं की ते इलेक्ट्रिक फर्नेस हे ब्रिकेटवर कन्वर्ट केलं. अरे वा. ब्रिकेट मी स्वतःच बनवायचो. आम्ही 1-1.5 महिना चांगला त्याच्यात वेळ घालवला आणि आम्ही आमचं फर्नेस तयार केलं आणि ब्रिकेटच आता वापरतो आम्ही आणि त्यांनी एक हिटिंगमध्ये पेपर कोन बनवण्यातली एक प्रोसेस आम्ही आमच्याच एका प्रॉडक्टनी कंप्लीट अरे करतो. वा. इनोव्हेशन. तर हा म्हणजे एक प्रयत्न होता. आता हे जेवढं आपण इन्व्हॉल्व होऊ आपल्या कामामध्ये मला वाटते आपल्याला अजून आयडियाज त्याच्यात भेटत राहतात. अरे वा. तर हा प्रवास होता. पण कुठे ना कुठं असं वाटायचं की अजून आपण काहीतरी केलं पाहिजे. बरं. आणि जर का आपण मार्केट बघितलं तर रिअल इस्टेट मार्केट आज इंडियाचं वन ऑफ द बूमिंग मार्केट आहे, बूमिंग इंडस्ट्री आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा आपण बघतोच आहे, सगळीकडे अर्बनायझेशन आता वाढलेलं आहे आणि 2000 आय थिंक 2000च्या नंतरच अर्बनायझेशन रॅपिडली वाढणं सुरू केलं आहे. कुठेतरी 2008-10 नंतर हाय राईज बिल्डिंगचा एक ट्रेंड असा आलेला आहे. मुंबईमध्ये आला, इंडियाच्या मेन मेट्रो सिटीजमध्ये आला आणि हाय राईज बिल्डिंग आली तर तिथे मग वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरल्या गेल्या की आपण कन्स्ट्रक्शनमध्ये चेंज येणं सुरुवात झाली. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मूळतः एक अनऑर्गनाइज सेक्टर असा हा मानला जातो. बरोबर. पण आता बघण्यात येते की म्हणजे एक काही कंपनीज जर का आपण टॉप नॉच कंपनीज सोडल्या जसं टाटा, L&T, रिलायन्स आलंय, अदानी आलंय, बरोबर. आता आता अडानी सुद्धा आले. अदानी सुद्धा आलेत. म्हणजे आता मोठ्या गोदरेज कंपनीचं मोठे प्रोजेक्ट सुरू आहे. गोदरेज कंपनीचे गोदरेजच्या मोठे कंपनीचं झाले. सुरू आहे. तर ह्या काहीच कंपन्या होत्या बोटावर मोजण्या एवढ्या की ज्या ऑर्गनाईज अशा चालायच्या. पण आता 2008 नंतर 10 नंतर मी हे बघतोय की म्हणजे हा जो पूर्ण जो सेक्टर आहे हा रिस्ट्रक्चर व्हायला सुरुवात झालेली ओके. आहे. हा ऑर्गनाइज व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे आता जे लॉसेस व्हायचे फ्लोअरवरती ते त्यांना मिनिमाइज करायचे आहेत. वेस्टेज वाढत होतं. वेस्टेज वाढत होतं ते त्यांना मिनिमाइज करायचं आहे. लवकरात लवकर ग्राहकांना त्यांच्या फ्लॅटची चाबी त्यांच्या हातामध्ये द्यायची. प्रेरा आल्यानंतर हो, हो. आता तुम्हाला बिल्डरला कंपल्शन आहे की Compulsion. कुठल्या दिवशी तुम्ही डिलिव्हरी देणार आहे. बरोबर, म्हणजे आता डिले एक्सेप्टेड नाहीये. बरोबर. रेरा नंतर नियम सगळे ठरले, कायदे सगळे ठरले आणि जसं आपण म्हणला
की हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे, परंतु क्रीडाई नावाची एक मोठी संघटना आहे. हो, क्रीडाईच्या माध्यमातून देशामध्ये सगळे बिल्डर्स आता एकत्रितरित्या काम करतायत. बरोबर. बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटशी ते डिस्कस करतात आणि अनेक गोष्टी करून घेत आहेत. पुण्यामध्ये एक मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना आहे MBVA, ते सुद्धा सतत याच्यामध्ये ऑर्गनाइज्ड म्हणून काम करतात. मला प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे की मी स्वतः कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. माझं आनंतारा ग्रुप नावाची कंपनी आहे. आनंतारा प्रॉपर्टीज, आनंतारा कन्स्ट्रक्शन, आनंतारा इन्फ्रास्ट्रक्चर आणि आनंतारा प्रायव्हेट लिमिटेड, अशा 4 कंपन्या आम्ही चालवतो. आम्हीही जवळपास 5,000 पेक्षा जास्त फ्लॅट्स आत्तापर्यंत पुणे आणि परिसरामध्ये बांधलेले आहेत. बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की मी नेमकं या व्यवसायाची कशी माहिती ठेवतो. या व्यवसायाच्या निमित्ताने नवीन नवीन गोष्टी घडत आलेल्या आहेत. हे फ्लॅट्स नव्याने बांधत असताना मायवन टेक्नॉलॉजीची गरज आमच्या कंपनीला भासली. आपण मगरपट्ट्यामध्ये एक नवीन प्रोजेक्ट आता लॉन्च करतोय आणि त्या निमित्तानेच खरं अंकुशची ओळख झाली. मायवन टेक्नॉलॉजी म्हणजे माय म्हणजे MYONE म्हणजे वन असं नाही. बरोबर. तर मायवन टेक्नॉलॉजीचा नेमका इतिहास काय, कुठं सुरू झाली मायवन टेक्नॉलॉजी? सर, मायवनचं जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले आपण त्याच्या स्पेलिंगकडे जाऊया. तर मायवन MIVAN असं अच्छा, असायला म्हटलं अच्छा. जातं. हां. आणि आता कसं आहे, मायवन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर ॲक्च्युली ह्या अपभ्रंश झालेला आहे. बरं. JCB सारखा किंवा झेरॉक्स सारखा. ओके. फोटोकॉपीला आपण आता झेरॉक्स म्हणतो आणि कुठल्या एस्कॅवेटरला आपण JCB म्हणतो. तर तसं ॲल्युमिनियम फॉर्मवर्क सिस्टमला आपण हे मायवन असं अच्छा. म्हणतो. तर मायवन ही फर्स्ट कंपनी होती ज्यांनी ही पूर्ण सिस्टम डेव्हलप ही केली. ही ही टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली येस, कन्स्ट्रक्शन येस. इंडस्ट्री. सिस्टम ही हळूहळू डेव्हलप झाली ओके. आणि ती युरोपला झाली, जर्मनीला झाली. तिथे ते आता ते देश पहिलेच अर्बनाइज झाले होते. त्यांना या गोष्टीची म्हणजे नीड ही पहिलेच भासली आणि मग हळूहळू ते बाकी इकडे सुद्धा यायला सुरुवात झाली. त्यानंतर मलेशियामध्ये भरपूर त्याचं डेव्हलपमेंट झालं ओके. नंतरच्या काळामध्ये. MFE नावाची तिथे एक कंपनी आहे. त्यांनी मग नंतर मायवन टेक ओव्हर केलं आणि 2 ग्लोबल जायंट्स ह्याच्यात, एक MFE आणि डोका, ओके. त्यांचं आता जॉईंट व्हेंचर झालेलं आहे. अच्छा. येस, येस. तर आपण जर आज इंडियाचा पॉईंट ऑफ व्ह्यूने जर का बघितलं तर 2010 पासनं आपल्या इथे किंवा त्याच्या आधीपासूनच सुरू झालेलं आहे. पण 2010 पासनं आपण म्हणू शकतो की प्रॉमिनंटली जो आहे ॲल्युमिनियम फॉर्मवर्कचा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये यूज सुरू झाला होता. ओके. आता साऊथ कोरियाचं बरेचदा आपण एवढं आपल्याकडं लक्ष नाही जात. पण साऊथ कोरिया हे खूप प्रगतशील राष्ट्र आहे ओके. आणि त्यांच्याबरोबर आपल्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वगैरे फार पूर्वी झाल्या असल्यामुळे तिथल्या कंपनीज आपल्या इथे मटेरियल सप्लाय करायच्या मायवनचे. मायवनच्या. ओके. तर तिथल्या काही कुमकँग, एसफॉर्म आणि असल्या काही कंपन्या, विविध कंपन्या आहेत, त्या तिथनं ह्युंडाई, त्या तिथनं मॅन्युफॅक्चर करून इंडियाला सप्लाय करायचे. आणि मी या सगळ्या गोष्टींचा बारीकीने अभ्यास करत होतो. तर मला हीच एक अपॉर्च्युनिटी दिसली. तर मग मी विचार केला की आपण याचं मॅन्युफॅक्चरिंग विषयी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. हे आता कसं आहे, प्रत्येकच बिल्डर इम्पोर्ट करणार नाही. तिचे प्राइजेस जास्त, डॉलर आणि इंडियन रुपीजचा व्हेरिएशन, तर त्याला एक काय आपण करू शकतो, तर त्याचा आपण तेव्हा विचार केला. नंतरच्या काळात असं लक्षात आलं की इंडियामध्ये सुद्धा भरपूर कंपन्या डेव्हलप झालेल्या आहेत. पण तरी मार्केटमध्ये एक गॅप होता ओके. आणि तो आम्ही आयडेंटिफाय केला. तो गॅप आम्ही आयडेंटिफाय केला आणि जसं माझी फॅक्टरी 2 फॅक्टरी मी ऑलरेडी अमरावतीला चालवायचं आणि मग मी विचार केला की मी अमरावतीलाच मायवनची फॅक्टरी चालू करेल. ओके. तर मला तेव्हा ही गिगा ॲलिफॉर्म नावाची एक कंपनी आम्ही तेव्हा ओके. एस्टॅब्लिश केली. पण ही कंपनी एस्टॅब्लिश करायच्या आधी आम्ही भरपूर जे गॅप्स होते मार्केटमध्ये ते आयडेंटिफाय केले, अच्छा, अभ्यास केला पूर्ण. अभ्यास केला त्याचा आणि कमीत कमी त्याला एक 2 ते 2.5 वर्ष आम्ही वेगवेगळ्या साईट्स, डेव्हलपर, कॉन्ट्रॅक्टर्स, ग्राउंड लेवल रिपोर्ट हा आम्ही गोळा केला. त्याला लागणारं रॉ मटेरियल त्याचा अभ्यास केला, त्याच्या डिझाईनवर अभ्यास केला आणि नंतर मग आम्ही एक 2022 डिसेंबर महिन्यात आम्ही गिगा ॲलिफॉर्म्स ही एस्टॅब्लिश केली. ओके. मग ही पार्टनरशिप फर्म आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे? ही पार्टनरशिप फर्म आहे. ओके. आम्ही 3 पार्टनर आहे याच्यामध्ये. ओके. मी आहे,
अजिंक्य गुडदे हा माझा कॉलेज फ्रेंड आहे बरं. आणि वेदांत नावंदर हा माझा व्यावसायिक फ्रेंड आहे. बरं. मला तो व्यवसायामध्ये माझी त्याच्याशी फ्रेंडशिप झाली. तर असे आम्ही 3 पार्टनर आहे. गुड. येस. पण हे गिगा नाव जे आहे हे वेगळं वाटतंय. नेमकं गिगा या शब्द किंवा या नावाचं कारण काय? सर आता काय होतं की आजचा जो एज आहे, आता हम्म. आपण जसं Gen बोल Z. जेनझी एज आहे, जसं आपण म्हणतो की MB आहे, GB आहे, तर गिगा हे मोठं आहे, त्याच्या GB पेक्षाही मोठं. अच्छा. तर डोक्यातली कल्पना आपली हीच होती की एक काहीतरी मोठा म्हणजे गिगा ॲलिफॉर्म्स हां. असं त्याच्यातून मी हे नावाचा आम्ही विचार केला. ओके. म्हणजे मोठं, लार्जर. लार्जर. आपल्याला प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की 1991ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आपण स्वीकारलं आणि त्यावेळेस मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री होते आणि PV नरसिंहराव पंतप्रधान होते आणि हा करार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराचं देवाणघेवाण सुरू झालं. बरं. आणि जसं अंकुश म्हणतो की याचे परिणाम 2007-08 नंतर जाणवायला लागले. सुरुवातीची कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जी होती ती सामान्यपणे 4 मजल्यापर्यंत बिल्डिंग बांधत होतो आपण, कारण तेवढाच FSI कन्झ्युम केला जायचा, तेवढ्यालाच परवानगी मिळायची. पण आता शहरं वाढली, म्हणजे जवळपास ग्रामीण भागातनं उद्योग, व्यवसाय, नोकरीसाठी शहरीकरण वाढत गेल्यामुळं 60% लोक आता शहरात आले. म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणी 38 मजल्यापर्यंत परवानगी मिळते. म्हणजे नक्कीच. FSI म्हणजे फ्लोअर प्लॅन इंडेक्स जो आहे तो असतो, TDR असतो, परचेस करता येतो तुम्हाला. आणि मग आता जवळपास 38-40 मजले इमारती लागायला लागल्या. मुंबईमध्ये तर माझी माहिती 100-120 फ्लोअरसुद्धा आहेत ना सर, आहेत. आहेत. मुंबईला आहेत, हैदराबादला आहेत, दिल्ली NCR रिजनला झालेले आहेत. दिल्लीला झाले. येस येस. तर मग असा प्रश्न निर्माण होतो की RCC च्या पद्धतीने, म्हणजे आपण रेन्फोर्समेंट म्हणतो ते स्टील आणि कॉन्क्रीटला, आणि मग त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या ज्या बिल्डिंग्ज आहेत त्याची एक मर्यादा आहे, कारण त्याचा एक स्पीड आहे बांधकामाचा. बरोबर. नेमकं तुम्ही जे आता ॲलोफॉर्म किंवा मायवन टेक्नॉलॉजी आणली त्याच्यामुळं काय काय फायदे होतात RCC व्यतिरिक्त? आता बघण्यात असं येत आहे सर आत्ताच्या काळामध्ये की पहिली गोष्ट कन्स्ट्रक्शन स्पीड ही फास्ट पाहिजे, बरोबर. हॅसल फ्री पाहिजे. बरोबर. आणि एक असं पण एक बारीकताने जर बघितलं आपण तर लेबरचा स्किल सेटसुद्धा कमी होत आहे. अच्छा. ज्या पद्धतीचे पहिले स्किल सेट्स भेटायचे तसे भेटत नाही आहे, कारण बरोबर. त्यांची डिमांड वाढलेली आहे आणि आपल्याकडे असं काही प्रॉपर ट्रेनिंग स्कूल्स नाही आहे. मला आज म्हणजे मला नाही माहिती की विटाचं किंवा आपलं प्लॅस्टरिंगचं काम करणाऱ्या व्यक्तीला कुठे ट्रेनिंग भेटत आहे. नाही नाही, खरं तर आपल्याकडे 27 प्रकारचे IT आहेत आणि आपल्या अनेक पॉडकास्टमध्ये कोणीतरी शिंपी जो असतो किंवा तो मास्टर म्हणतात त्याला, बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा कोर्स असला पाहिजे ITचा, अशीही चर्चा झाली. आता तुम्ही सांगता सुतार काम करावं लागतं त्याच्यामध्ये, Right. स्टीलचं काम करावं लागतं. स्टील म्हणजे ज्या आपले स्टीलचे रॉड्स असतात त्यांना कटिंग करून फ्रेमिंग करावं लागतं, त्याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे. प्लॅस्टरिंगचं तुम्ही म्हणता, गवंडी कामाचं सांगता. Right. म्हणजे स्किल्ड वर्करची गरज आहे आणि ती नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे. ती कमी आहे, ती कमी. कमी होत चालली आहे. हो. ज्या प्रकारे त्याची डिमांड आहे तेवढी ती हो. फुलफिल नाही होत आहे. आता मायवनमध्ये काय होतं आहे की स्किल सेट थोडी कमी लागते त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कामाची स्पीड वाढली, ओके. याच्यामध्ये फिनिशिंग वाढलं, ओके. क्वालिटी वाढली. क्वालिटी वाढली. ओके. त्याच्यानंतर जिथे बिल्डरला रिपीटेबिलिटी आहे अच्छा. तिथे कॉस्ट सेव्हिंग वाढली. कॉस्ट सेव्हिंग वाढली. येस. तर हे काही बेसिक मुद्दे आहेत ज्याच्यामुळे या प्रॉडक्टची डिमांड ही मार्केटमध्ये क्रिएट झाली. ओके. आता जर का आपण हे म्हणजे कसं काम करते हे सिस्टम बरोबर. याच्याकडे जर आपण काही विचार केला तर आम्हाला बेसिकली बिल्डरकडनं स्ट्रक्चरल आणि आर्किटेक्चरल ड्रॉइंग भेटतं. बरं. त्यानुसार आम्ही त्यांची पूर्णतः मायवन सिस्टम ही डिझाईन करतो. ओके. त्याचं मग ते अप्रुव्हल घेतो. आता मायवन म्हणजे काय? मायवन म्हणजे हे एक हाय-फाय शटरिंग आहे. म्हणजे शटरिंग हे पूर्वी लाकडीचे वापरायला जायचे, ओके. मग प्लायचे वापरायला आले. आता हे ॲल्युमिनियमचं आहे. ॲल्युमिनियम याच्यासाठी वापरतात की ॲल्युमिनियम काय म्हणजे कोरोसिव्ह फ्री आहे आणि गंज लागत ड्युरेबल नाही त्याला, गंज लागत हां, नाही. ड्युरेबल आहे, ओके. लाँग लाईफ आहे त्याच्यामुळे, आणि लाईट वेट आहे लाईट वेट आहे. ओके. त्याच्यामुळे ॲल्युमिनियम
त्याच्यात वापरतात. बरोबर. मग आता बिल्डर करणं पहिले स्ट्रक्चरल ड्रॉइंग आणि आर्किटेक्चरल ड्रॉइंग, त्याच्यावरनं आम्ही एक त्याचं शेल ड्रॉइंग बनवतो, त्याचं अप्रूव्हल घेतो बिल्डरकडनं. त्यानंतर त्यांचे MEP ड्रॉइंग्स आम्ही त्याच्यात घेतो. म्हणजे हे कसं, तुम्हाला याच्यानंतर एकदा बिल्डिंग तयार झाल्यानंतर याच्यात स्कोप नाही आहे हो. की आता तुम्ही त्याला झरी मारणार, त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल फिटिंग करणार वगैरे, हे त्याच्यात पहिलेच होऊन जाते, अच्छा, सगळं इनबिल्ट असतं. इनबिल्ट होतं. ओके. तर त्याच्यावर त्या ड्रॉइंग्सवरती आम्ही काम करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मॉड्युलेशन करतो, डिझायनिंग करतो, अजून त्याचा अप्रूव्हल घेतो आणि मग फायनल मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करतो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याचा मॉकअप करतो साईटवरती आणि पहिल्या 6 म्हणजे स्लॅब्सपर्यंत 6 फ्लोअर्सपर्यंत. फ्लोअर्सपर्यंत आमची पूर्ण टीम तिथे म्हणजे उपस्थित असते. गाईड करते. आम्ही त्यांना गायडन्स देतो. ओके. कसं आहे सर, गिगा जेव्हा मी आमच्या ब्रँडबद्दल जेव्हा मी विचार करतो, तर आम्ही एक सप्लायर म्हणून नाही, एक आमची आयडेंटिफाई सप्लायर म्हणून व्हावी अशी आमची इच्छा नाही. ओके. आम्ही एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ओके. बिल्डरसाठी. आम्ही स्टार्ट टू एंड त्याच्या बरोबर आहे, एंड टू एंड सर्व्हिस देता तुम्ही. 100%. ओके. डिझाईन बनवल्यापासून ते प्रोडक्ट तयार होसपर्यंत, म्हणजे तर बिल्डिंग तयार होसपर्यंत. शेवटच्या टेरेसपर्यंत आम्ही सोबत राहू. अरे वा, व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही एक फॅक्टरी पण काढलेली आहे, हो जिथं त्याला लागणारे ॲल्युमिनियमचे फॉर्म असतील, हो. फोम असतील, किंवा जे पण तुम्ही त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत. प्लेट्स प्लेट्स त्या प्लेट्स तुम्ही बनवता. हो हो म्हणजे अमरावतीच्या MIDCच्या फॅक्टरीमध्ये ते बनवतात. बनवतो. तिथपासून ती डिझाईन तयार झाल्यापासून त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड, म्हणजे लेबर पण तुमचेच असतात. हो हो लेबर आमचे असतात. ओके. ॲक्च्युली बांधकामामध्ये आमचे लेबर नसतात, तिथे आमचे सुपरवायझर Supervisor लेबर हे लेबर कॉन्ट्रॅक्टरचे किंवा ओके. बिल्डरचे असतात. ओके. फॅक्टरीमध्ये आम्ही एक ड्राय मॉकअप सुद्धा घेतो. ओके. तिथे बिल्डरला आम्ही आमंत्रित करतो, ओके. ते चेकिंग करून जातात आणि त्याच्यानंतर हा ॲक्च्युअल मॉकअप हा त्यांच्या साईटवरती होतो. बरोबर. आम्ही म्हणजे एक प्रोजेक्ट सांगायचं म्हटलं म्हणजे तर मेघालयाला सुद्धा आम्ही एक प्रोजेक्ट केला. मेघालयाला. वाव. आणि तिथे आम्ही पूर्ण टीम गेलो होतो. तिथे आम्ही मॉकअप केलं वगैरे. ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होतं, हॉस्टेल्स आणि हॉस्पिटलचं होतं. ओके. येस येस. तर मेघालय एक तिथे पण आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत. मग आता तुम्ही महाराष्ट्रात कुठं कुठं करता, किंवा महाराष्ट्राच्या बाहेर? सर आता आज या क्षणाला आमचे पुण्याला चालू आहेत, बरं. मुंबईला 4 ते 5 प्रोजेक्ट चालू आहेत, बँगलोरला चालू आहे, हैदराबादला चालू आहे, त्याच्यानंतर हुबळीला चालू आहे, अरे वा, चेन्नईला चालू आहे. तर व्हेरी नाईस. मग आता प्रश्न असा येतो की ह्या ॲल्युमिनियमचे जे शीट्स बनतात किंवा बरोबर. प्लेट्स बनतात, बरोबर आहे ह्या रिसायकल होतात? सर. जसं मी म्हटलं की रिपिटेबिलिटी जिथे असतं, अच्छा. तर फक्त हाय राईज बिल्डिंगच नाही, तर रो हाऊसेस, जर कोणाला 50 रो हाऊसेस बांधायचे, बर. 40 रो हाऊसेस बांधायचे, तिथे पण हे यूज होतं. जिथे रिपिटेबिलिटी आली तिथे ॲल्युमिनियम फॉर्मवर्क आलं. मला नीट सांगा ना, म्हणजे एक्झॅक्टली साईटमध्ये हो कसं काम चालतं? बरोबर आहे. एक्झॅक्ट साईटवर. आत्ता साहेब डिझायनिंग झाली, मॅन्युफॅक्चरिंग झाला. आत्ता ॲल्युमिनियम फॉर्मवर्क म्हणजे एकदम साध्या भाषेत सांगायचं तर हा एक साचा आहे ॲल्युमिनियमचा. स्ट्रक्चर. येस. ओके. हा एक साचा आहे. याच्यामध्ये तुमचे भिंती विटा नसतात, त्याच्यामध्ये भिंती विटा नसतात. नसतात. अच्छा. ब्रिकलेस. त्या पूर्ण कॉन्क्रीटच्या होतात. ओके. कॉन्क्रीटची भिंत कॉन्क्रीटची असते. ओके. भिंत असते. त्याच्यामध्ये अर्थातच आतमध्ये रिइन्फोर्समेंट असतं. अच्छा. आणि स्टील असतो. ओके. आणि 2 पॅनल असे लावल्या जातात. ओके. आम्ही एक व्हिडिओ शेअर करेल, त्याच्यामध्ये आपण बघू पण शकता की कशा प्रकारे हे काम होतं. तर तो साचा पूर्ण उभारला जातो ओके. आणि मग त्याच्यात फक्त कॉन्क्रीट ओतल्या जाते. अच्छा. कॉन्क्रीट ओतल्यानंतर ते प्लेट्स काढल्या जातात, पुन्हा वरच्या फ्लोअरवर नेल्या जातात, पुन्हा लावल्या जातात, कॉन्क्रीट ओतल्या जाते, पुन्हा वरच्या फ्लोअरवर पण नेल्या मग जातात. कॉलम, बीम हे सुद्धा त्याचाच भाग असतो? साहेब, कॉलम, बीम, स्टेअरकेस, ओ. वॉल, अच्छा. सगळं काही त्याच्यातच. नाही, पण आता दुसरी एक चर्चा काय आहे की RCC मध्ये ज्यावेळेस आम्ही बिल्डिंग बांधतो, बरोबर. त्यावेळेस भिंती ह्या विटाच्या असतात. बरोबर. त्याच्यामुळं टेम्परेचर इश्यू असतो, म्हणजे बाहेरचं टेम्परेचर जे आहे ते आत येत नाही असं बोललं जातं, कारण त्याला जरी आपण कॉन्क्रीट प्लॅस्टर करतो नंतर, बरोबर. तो एक विषय आहे.
आणि या मायवन टेक्नॉलॉजी ज्याला ॲलोफॉर्ममध्ये आपण जे कॉन्क्रीटच्याच भिंती म्हणतो, हो हो. टेम्परेचरचे काही इश्यूज तयार होतात का घरामध्ये आणि बाहेरच्या मध्ये? काही फरक असतो का? नाही सर, तसं काही एकदम असं काही एवढा फरक पडत नाही? एवढा फरक त्याच्यामध्ये येत नाही. ओके. आता ह्याच्यात काय होतं, की तुमच्या बिल्डिंगची लाईफ झाली 75 इयर्स. 75 इयर्स येस. मायवन माय टेक्नॉलॉजी, वन टेक्नॉलॉजी. जी की पूर्वी आम्ही 30-35 वर्ष हो. धरत होतो. यांनी झाली 75 इयर्स. 75 इयर्स, Yes. ग्रेट. त्याच्यानंतर हे कुठे ना कुठे अर्थक्वेक रेजिस्टंट आहे. अच्छा, त्याच्यानंतर तुमचं फिनिशिंग वाढलेली आहे. ओके. जे आपल्याला नॉर्मल इश्यूज असतात. आता तुम्ही एक कस्टमर म्हणून एक इश्यूज, कायम फ्लॅट गळत आहे. हो, हे सगळे इश्यूज याच्यातून इरॅडिकेट अच्छा. झालेले आहेत. लिकेज प्रॉब्लेम म्हणजे लिकेज प्रॉब्लेम. हो, लिकेज हो. प्रॉब्लेम. Leakage. मला असं कळलं की तुम्ही इतकं फिनिशिंग चांगलं देता की त्याला प्लॅस्टर पण करायला लागत नसतो नाही. सर. त्या त्याला भिंतीला प्लॅस्टर करायलाच लागत नाही. बिल्डिंग पूर्ण बिल्डिंगला प्लॅस्टर नसतो. म्हणजे टॉपला पण नाही. टॉपला पण नाही. म्हणजे प्लॅस्टरचा खर्च वाढला. प्लॅस्टरिंग हा भागच नाही. मी कॉस्ट इफेक्टिव्ह बद्दल बोलत होतो, कारण ॲक्च्युली मायवन टेक्नॉलॉजी किंवा तुम्ही ॲलोफॉर्म्स ज्याला म्हणतो, कारण बरोबर. आपण स्टँडर्ड त्याला ॲलोफॉर्म्सच म्हणले पाहिजेत किंवा स्ट्रक्चर्स म्हणले पाहिजे. कॉस्ट वाईज किती फरक पडतो? छोटा एक्झाम्पल देतो मी ओके. तुम्हाला. एक फार लहान एक्झाम्पल देतो. एक लहान बिल्डर असतो. तो आपला कॉलम मारतो. हम्म, ठीक आहे. त्याचं सेंटरिंग व्यवस्थित नसतं. बरोबर. ठीक आहे सर. अलाइंड नसतं. अच्छा. तर नंतर काय होतं, जेव्हा तो प्लास्टरिंग करतो ना, हम्म. भिंतीशी मॅच करतो, तर ते मॅच करायसाठी त्याला एक्स्ट्रा कॉन्क्रीट लावावं लागतं. येस, खरं आहे. नंतर त्याला लक्षात येतं की अरे 2 फ्लोअरचं कॉन्क्रीट तर एकाच याला लागून गेलं. मटेरियल जास्त Material लागलं जास्त. कस्टमर. तर ह्या गोष्टी या ॲलिफॉर्म सिस्टम वापरल्यामुळे हे इरॅडिकेट होतात मी टोटली. जी फिनिशिंग. पहिली बिल्डिंग जी मी बांधली होती, हो सर. अर्थात मी सिव्हिल इंजिनियर झालो आणि जी पहिली बिल्डिंग बांधली, तर अर्थात मी काही ठिकाणी साईटवर पण काम केलेलं आहे. आणि ते करत असताना प्रत्यक्ष तुम्ही म्हणताय तसं प्लॅस्टरिंग करत असताना बरोबर. एका बाजूला अर्धा इंच, एका बाजूला 1 इंच, काही ठिकाणी 1.5 इंच, म्हणजे युनिफॉर्मनेस नव्हतं. त्यामुळं तुम्ही जे म्हणता की आम्ही जे इस्टिमेट काढलं होतं Yes, कॉन्क्रीटचं आणि म्हणजे वाळू सिमेंटचं, ते फेल गेलं. म्हणजे हो, हो. आम्हाला जवळपास नाही म्हटलं तरी 1.25 पट मटेरियल जास्त लागतं सर त्याच्यामध्ये. आणि आपण याच्यात अजून बोलू शकतो की आपण युनिफॉर्मली पूर्ण एक कॉलम एका टाईमला कास्ट करू शकतो, जे ट्रेडिशनल सेंटरिंगमध्ये पॉसिबल नाही आहे ह्या गोष्टी. तुम्ही टाइम सेव्हिंग बद्दल पण बोलताय. सर 9 डेजमध्ये माझी आत्ता एक साईट चाललेली आहे पुण्यालाच. मी कालच तिथे जाऊन आलो आणि मी त्यांना विचारलं की बाबा काय परफॉर्मन्स चालला आहे आपला, कितवी रिपिटेशन आली. तर ते 8 रिपिटेशनवर होते. वर अजून 33 फ्लोअर्सची बिल्डिंग तयार अरे वा. होणार आहे ती. ते म्हणे आम्ही 8 डेजला एक अख्खा फ्लोअर कंप्लीट करत आहे. अरे वा, ग्रेट. 8 डेज सायकल, What a 1 फ्लोअर speed. कम्प्लिटेड. बापरे, येस. हे ग्रेटच आहे. आणि मध्ये एक आपण चायनाची सुद्धा बिल्डिंग बघितली, हो. ती किती दिवसात केली होती मला आठवत नाही, पण खूपच कमी दिवसातच ती बिल्डिंग उभी केली होती, म्हणजे बरोबर. रेकॉर्ड टाइम मध्ये. नाही, आता अशा पद्धतीचे कामं इंडियात सुद्धा होत आहे. अच्छा. हे पण ही नवीन क्रांतीच आहे, कारण मी खरं सांगू का, RCC प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण साईटवर काम करतो त्यावेळेस वेस्टेज होतच आहे. म्हणजे रॉ मटेरियल मिक्सिंगमध्ये सुद्धा होतं. वाळू अशीच पडलेली असती, सिमेंट असंच पडलेलं असतं, वीट अशीच पडलेली असती. म्हणून प्रीकास्टबद्दल आलं, जे आपण BG शिर्केंबद्दल बोललो. मी स्वतः जर्मनीला प्रीकास्ट इंडस्ट्रीचा अभ्यास करायला गेलो होतो, बरं, किंवा आपण इथं आल्यावर ती करू. मला एक, कारण ती टाईम सेव्हिंग आहे. बरोबर. म्हणजे आपण मागाशी मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आपल्याकडं आता जे काही प्रीकास्टचं काम चालतं त्याच्यामध्ये मुख्यतः मेट्रोचे कामाचं मी सांगू शकतो, किंवा ब्रिजेस जे उभे राहतात, ओव्हरब्रिज वगैरे, ते सगळे. ही एक आहे. पण प्रीकास्टच्या पलीकडे जाऊन ही इंडस्ट्री आता खूपच बूम व्हायला लागलेली आहे. सर ही इंडस्ट्री बूम व्हायला लागली आहे. याची मार्केटमध्ये डिमांड वाढायला लागलेली आहे. आणि कुठं ना कुठे याच्यात जो आम्ही गॅप पाहिला, अजूनही तेवढी डिमांड फुलफिल नव्हती होत. ओके. टाईमली डिलिव्हरी नव्हती भेटत बिल्डरला. हो. जस्ट इन टाईम डिलिव्हरीवर आम्ही पूर्णतः भर देतो. कारण बिल्डरचा प्रोजेक्ट रखडतो त्याने. त्याला फार लॉसेसचा फेस सहन करावं लागतं. तर आमचं ते आहे की आम्ही जस्ट इन टाईम डिलिव्हरी देतो. प्लस आम्ही आमच्या DNA एक गोष्ट घेतलेली आहे अच्छा. की 0 डिफेक्ट प्रॉडक्ट आपल्याला डिलिव्हर करायचं आहे साईटवरती. अरे वा, येस. व्हेरी नाईस. चॅलेंज घेतलंय तुम्ही. तर आणि ह्या 2 पॉईंटवरती आम्ही ठाम आहे. आणि
याच्यावरतीच आम्ही आमचा ब्रँड डेव्हलप करतो आहे. आता शेवटी ब्रँड काय आहे? ब्रँड आपल्या ह्या बिहेवियरवरही डिपेंडेंट आहे. ओके. तर आमचं बिहेवियर या 2 गोष्टींवर आधारित आहे. 0 डिफेक्ट आणि जस्ट इन टाईम डिलिव्हरी. ओके. येस. पण गिगा फॅक्टरी जी तुम्ही अमरावतीला टाकली MIDC मध्ये, किती एकरमध्ये ती फॅक्टरी आहे? सर आमचं पूर्ण युनिट हे 4 एकरमध्ये फैललेलं आहे. अरे वा, व्हेरी आमचे नाईस. 4 वर्किंग शेड्स आहेत त्याच्यामध्ये. किती लोक काम करतात आपल्याकडं? सर आमच्याकडे आत्ता 70-72 ग्रेट, पीपल ग्रेट. काम करतात. पण मला स्टाफ हे वेगळा. रॉ मटेरियल जे लागतं त्याला हो, सर. ॲल्युमिनियम, ते कुठून येतं? सर हे रॉ मटेरियल काही इम्पोर्टसुद्धा होतो. इम्पोर्ट हां, करता? काही इंडियातनं पण भेटतं इम्पोर्ट आपल्याला. कुठनं करता? चायनावरनं करतो. चायनामध्ये. सगळे लोक हां. चायनातनंच करतात. आणि इंडियातनं कुठनं करतात? सर इंडियामध्ये आपल्याला हिंडाल्को, हिंडाल्को. नॅशनल काही असे चांगले ब्रँड्स आहेत त्यांच्याकडनं आम्ही घेतो. जिंदालकडनं घेतो. ओके. हो. म्हणजे ॲक्च्युली खरं म्हणजे काय आहे की प्रेक्षकांना ह्या इंडस्ट्रीची नीट चांगली माहिती व्हावी, हो, हो, हो. हा आपला उद्देश आहे. पण आता प्रश्न काय होतो की कुठलाही उद्योजक ज्यावेळेस आम्ही बोलवतो बरोबर. त्यावेळेस बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, उद्योजक होणं म्हणणं हे सोपं आहे, पण पैसे लागतात त्याला. तुम्हाला नेमकं बँक फायनान्सिंग किंवा कुटुंबाकडून कसं नेमका पैसा उभा केला फॅक्टरी उभी करायला? सर आत्ता मी तिन्ही जे व्यवसाय करतो हे B2B बिझनेस आहे. अच्छा, बिझनेस टू बिझनेस. येस, येस. B2B हे बिझनेस कॅपिटल इंटेन्सिव्ह राहतातच. पैसा लागतोच. येस. ओके. त्याला काही हे नाही. आता मी पैसे बँकेच्या माध्यमातून उभे केले. माझ्या असलेल्या ॲसेट्सच्या माध्यमातून उभे केले. बरेचदा आपले काही ॲसेट्स राहतात, जमीन राहते. आता आपण शेती नाही करत आहे किंवा अच्छा. कमी करतोय किंवा कुठलं घर आहे किंवा जे त्याच्यावरनं आपण हे मी नाही म्हणजे उभं केलं. ॲसेट्स म्हणजे तुम्ही जे म्हणताय शेती विकली का काय? नाही म्हणजे आपण Mortgage. त्याचा NA करून वगैरे आता CA लोकं आपल्याला चांगले गाईड गाईड करतात. करतात. त्याचा NA करून आणि नाही नाही, त्याला पण हे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, CA हे अकाउंट्स बाबतीत गायडन्स करतात, हो, टॅक्स बाबतीत. बरोबर. पण आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे, फायनान्स गाईड किंवा फायनान्स मेंटॉर. राईट सर. तुमच्या संपूर्ण बिझनेसचा अभ्यास करून हो. तुमच्या ग्रोथबद्दल, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील फायनान्शियल वगैरे, ते सगळेच गोष्टी ते सांगतात. म्हणजे अगदी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी करायची असेल तर गायडन्स करतात. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही ज्या काळामध्ये या व्यवसायात आलाय त्यावेळेस फायनान्शियल गाईड नावाची एक कॉन्सेप्ट हे झाली. नक्कीच, कुठल्या नक्कीच. बँकेने तुम्हाला कर्ज दिलं? सर माझी बँक आहे अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. ही कोऑपरेटिव्ह बँक हां, आहे. ही अमरावतीची बँक आहे आणि मी SBI कडनं पण घेतलं. SBI कडून पण घेतलं? हां, नंतरच्या काळात SBI कडनं घेतलं. ओके, व्हेरी नाईस. माझी सुरुवात ही अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडनं झाली. ओके. नाही मला एक समजून घ्यायचं आहे की हो, सर. सध्या स्टार्टअप बद्दल एक खूप चर्चा होती. बरोबर. तर त्या स्टार्टअप कॉन्सेप्टमध्ये तुम्ही ही फॅक्टरीला काही बेनिफिट घेतलं का? नाही सर आम्ही स्टार्टअप कन्सेप्टमध्ये नाही घेतलं आहे याच्यामध्ये. आम्ही विविध तरीकेच्या जसं आता अमरावती हा रिजन आहे, हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड एरिया आहे. तर तो DD+ झोनमध्ये येतो. तर तिथल्या काही सबसिडीज आहेत त्या आम्ही अवेल केलेल्या आहेत आमच्या. म्हणजे तुम्हाला टॅक्समध्ये बेनिफिट मिळत आहे? सर इलेक्ट्रिसिटी चार्जेसमध्ये भेटतात, स्टॅम्प ड्युटीमध्ये भेटतात, या सगळ्या गोष्टी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की नवीन तरुणांना, राईट. जसं आपण एका चर्चेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, हो सर. चांगलं शिकलं पाहिजे आणि चांगलं शिकून नोकरीच केली पाहिजे, ही मराठी माणसाची मानसिकता असते. पण तुम्ही त्या चर्चेमध्ये असं म्हणला होता की जर शिकला नाही मुलगा तर जा जरा काहीतरी कामधंदा कर. हो. हे नेमकं तुम्हाला कसं सुचलं होतं? कारण कामधंदा करायला शिक्षण लागत नाही अशी मराठी माणसाची मानसिकता आहे. सर हा मी ग्राउंड लेवलवरचा एक्सपिरियन्स बघितला ओके. की जे आपले लोक बिझनेस करतात ओके. आणि बहुतांश लोकांना जर का तुम्ही त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड विचारलं तर ते थोडं कमी ब्लिंक असतं. असतं. हां, तर एवढं विशेष नसतं. पण आजच्या काळात सर बिना एज्युकेशनचं अवेअरनेस येणार नाही आणि बिझनेस इज ऑल अबाउट इन्फॉर्मेशन. येस. लेटेस्ट इन्फॉर्मेशन कोणाजवळ आहे, कॉस्ट कटिंग करायची, आज डिसिजन घ्यायचे आहेत, याच्यासाठी अवेअरनेस लागतो आणि त्याच्यासाठी मुख्यतः एज्युकेशन लागते. इनफॅक्ट मी अजून एक गोष्ट सांगेल की स्कूलिंग हा खूप एक महत्त्वाचा पार्ट आहे. आपण त्याला खूप इग्नोर करतो. ओके. पण स्कूलिंगमध्येच माणसामध्ये अनुशासन येते किंवा ज्याला आपण एक म्हणू रेग्युलॅरिटी येते. ओके. तो स्कूलिंगपासून लक्ष देणं फार गरजेचं आहे.
नाही, काय नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला स्कूलिंगमध्ये? म्हणजे चांगली इंग्लिश मीडियमची स्कूल असेल, मराठी मीडियमची स्कूल असेल, कारण आम्ही अनेक लोकांना इथं निमंत्रित केलं, नाही सर, त्यात चांगले उद्योजक झालेत. बरोबर सर. ते मात्र जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकले, मराठी माध्यमातून शिकले, पण त्यांनी मोठा उद्योग उभा केलाय. सर माझे आयडल माझे वडील आहेत ओके, आणि माझे वडील हे गव्हर्नमेंट जिल्हा परिषद शाळेतून आलेले आहेत. ओके. तेव्हा त्या शाळेचा दर्जा तो होता, हे अच्छा, पण लक्षात घेतलं अच्छा. पाहिजे. आज तो दर्जा आहे का? म्हणजे जिल्हा परिषद शाळेचा दर्जा घसरलेला आहे. नक्कीच घसरलेलं आहे. घसरलेला मान्य आहे. केलं पाहिजे. सरकारकडे दुर्लक्ष आहे. सरकार त्याच्याकडे काही लक्ष द्यायला तयार नाही. नाही, ह्या निमित्ताने मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, की जिल्हा परिषदची शाळा असो, पंचायत समितीची असो किंवा काही संस्थांनी उभे केलेल्या मराठी शाळा असो, तिथल्या शिक्षकांना 7वा 8वा वेतनचा पगार मिळतो. म्हणजे उत्तम पगार मिळतो. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं. खेळाचे ग्राउंड असतात. असं असताना सुद्धा तिथं मात्र मुलं शिकायला जात नाही. त्याचं कारण मराठी मीडियमबरोबर आता इंग्लिशची जी गरज आहे ती ओळखली पाहिजे. आणि म्हणून आता ग्रामीण भागामध्ये खाजगी इंग्लिश शाळा उभ्या राहिल्यात. अगदी 10 गुंठ्यामध्ये, 20 गुंठ्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जे शिक्षक आहेत त्यांना 15,000 20,000 रुपयाचा पगार मिळतो आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात. आपल्याला या निमित्ताने सरकारला एक विनंती करायची आहे, की मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे, पण त्याचबरोबर दर्जेदार इंग्लिश आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा शिकवलं पाहिजे. नक्कीच. भाषेच्या वादामध्ये न पडता आपल्याला आता जागतिक स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. अंकुशनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. आणि सर दुसरा एक मुद्दा असा आहे, व्यवसायात उतरताना एक सर्वसाधारण आपण जेव्हा विचार करतो, तर विचार केला जातोय बिलेनियर्सचा. अच्छा. फार म्हणजे इलॉन मस्कचा विचार होतो किंवा बिझनेस आणि पैसा हा जोडून घेतलेला आहे लोकांनी. येस, येस, पण बिझनेससोबत लॉस पण आहे, येस. रिस्क आहे. रिस्क पण आहे, आणि बिझनेस म्हणजे पैसाच असं नाही आहे. आणि दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की व्यवसायामध्ये तेजी मंदी असते, हो सर. कारण डिमांड सप्लायचा विषय आहे. त्याच्यानंतर त्यातनं नफा तोटा आहे. हो. त्यामुळं सर्वायवल खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, की ज्यू कम्युनिटी जी आहे, जगभरामध्ये एक व्यावसायिक आर्थिक समृद्ध कम्युनिटी आहे. 100%. त्यांनी त्यांचे काही तत्व धर्मातनं घेतलेली आहेत. फार पूर्वीच्या जैन काळापासून. कम्युनिटी आहे, बरोबर. जैन कम्युनिटी आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या धर्मातनं काही तत्व घेतलेले आहेत. म्हणजे 33-33-33. बरोबर. म्हणजे आपण व्यवसायात टिकून राहण्यासाठी ॲसेट्स किती टक्के घ्यायचं, रिझर्व्ड फंड किती ठेवायचा, व्यवसायात किती पैसे लावायचे. नाही तर काय होतं माहिती का, मला या निमित्ताने सांगायचं की मला नुकतीच एक गोष्ट कळली. प्रेक्षकांना यासाठी मी सांगत असतो की त्यांना अवेअरनेस व्हावं, त्यांना कळावं नेमकं काय होतं. एका चांगल्या उद्योजकाने एक फॅक्टरी सुरू केली होती 20 वर्षापूर्वी. हळूहळू ती त्यांनी विस्तारित केली आणि ती 20 गुंठ्यामध्ये त्यांनी सुरू केली. अर्थात चांगली फॅक्टरी झाल्यानंतर कुटुंब, जवळच्या मित्रांनी आग्रह धरला, आता चांगलं घर असलं पाहिजे. त्यांनी 1.5 कोटीचं घर बांधलं आणि एक चांगली गाडी असावी. त्यांनी 50 लाखाची गाडी घेतली. अर्थात त्या उद्योगावर कर्ज होतंच होतं. नक्की. ते कर्ज, त्याचं व्याज, त्याचे हप्ते, याचबरोबर आपण घर घेतलं तर ती लायबिलिटी झाली, गाडी घेतली तर त्याची लायबिलिटी झाली, आणि 2-2.5 वर्षामध्ये तो धंदा बँक्रप्सीमध्ये गेला. त्यामुळं आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगची गरज आहे आणि फायनान्शियल मेंटॉरची गरज आहे. अगदी बरोबर बोलले आपण. आणि सर आता मी सगळे स्मॉल स्केल बिझनेस करतोय. मी स्मॉल स्केल बिझनेसपासून इथे आलो आहे. तर आपण हे बिझनेस करताना प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणे, त्याला सॉल्व करणे, हा एक गुरुमंत्र समजला जायचा. आय थिंक आता त्याच्या पुढे जावं लागेल. प्रॉब्लेम सॉल्विंग अँड इनोव्हेट इनोव्हेट. ऑन दॅट. इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शनमध्ये आपण बरेचदा घोड करतोय. तर ठीक आहे, इन्व्हेन्शन आपल्या ठिकाणी आहे. प्रत्येकजण हा सायंटिस्ट नाही होऊ शकत, येस, येस. पण इनोव्हेट हा जरूर करू शकतो. आणि हा Yes. इनोव्हेशन आय थिंक एक्सपिरियन्समधून पण माणूस शिकतो. ॲक्सेलरेट होतो शिकतो. त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा एक मी पॉईंट सांगेल की प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो वगैरे, एक ओपन माइंडनेस पाहिजे. फॅक्टरी फ्लोअरवरती आजसुद्धा आम्ही काम करताना एक वेल्डर जो आम्हाला इनपुट देतो, तो आम्हाला जास्त कामाचा पडतो ओके. साईटवर. एका एक्झिक्युटिव्हनी इनपुट दिल्यापेक्षा, म्हणजे आपल्याला प्रत्येकाचे इनपुट हे घेणं फार गरजेचं आहे, फिरणं फार गरजेचं आहे. बाकी लोक काय प्रॅक्टिसेस यूज करत आहे ते पण गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. त्याच्यात इनोव्हेट आपण काय करू शकतो हे गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशन राहणारच, आणि ती राहणार
आहे, राहणार, याच्यापुढे अजून होणार. जर आजचा काळ आपण समजतोय की वाईट आहे आणि कॉम्पिटिशन खूप आहे, तर मग येणारा काळ याच्यापेक्षा वाईट येणार आहे. त्याच्यातही जास्त कॉम्पिटिशन म्हणजे राहणार. स्पर्धा राहणारच आहे. मला नेहमी एक असे एक मार्केटमध्ये जेव्हा आपण फिरतो वगैरे, सगळे लोक म्हणतात की धंदा मंदा आहे, मार्केट में मजा नाही आहे. अच्छा. तर मी त्याला एकच म्हणत असतो की हां ठीक आहे, मे बी असेल, आता खराब असेल तर पुढे तर अजून खराब येणार आहे. येस. तर आपण आपलं त्याच्यातूनही एक इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे. आणि टिकून राहायला पाहिजे व्यवसायामध्ये. तुम्ही काहीतरी सांगत होता की सिंधी, मारवाडी, गुजराती या लोकांमध्ये एक व्यावसायिकता असते sir. कुटुंबाच्या आतमध्ये. कारण त्या समाजामध्ये कुटुंबाच्या आतमध्ये असती, व्यवसायच ते करत असतात. नेमकं मराठी माणसाची व्यावसायिक मानसिकता का होत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही तर 3 फॅक्टरी टाकल्या. सर याच्यामध्ये मी म्हणेल की आपण जेवढं अवेअर राहू, अवेअर. हां, ओके. जेवढं आपण सुज्ञ राहू, येस. ते म्हणतात ना, फक्त शिक्षित असणं गरजेचं नाही, सुज्ञ असणं पण गरजेचं अच्छा. आहे. तर आणि आपल्याला जेव्हा अवेअर राहतो, तर तेव्हा आपल्याला अपॉर्च्युनिटीज कळतात. आणि अपॉर्च्युनिटीज काढल्यावरती आज कोणाला 2 पैसे नाही कमवायचे. कमवायचेच सगळ्यांना. तर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला माहिती राहतील, तर तुम्ही जाणार ना उद्योगामध्ये. आणि जो हा एक स्टिग्मा बनलेला आहे की उद्योग हा त्या लोकांचा, आपल्याला त्याच्यात नाही जायचं आहे की गुजराती असू द्या किंवा मारवाडी असू द्या किंवा सिंधी असू द्या. सिंधी असू द्या, त्याच्यात नाही जायचं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर का तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असले ना, तुम्हाला कुठेही एंट्री भेटते. अच्छा. असं काहीच नाही आहे की तुम्हाला एंट्री भेटत नाही. ते कोणातरी लोकांची लॉबी आहे बाबा, ते काय असेल ना, नो डाऊट. पण आपल्याला लॉबी केली पाहिजे का? करा, तुमची इच्छा असेल तर करा, पण तुम्ही प्रयत्न केले ना, तुमचं होणार. नाही, ह्याच्यासाठी मला सांगितलं पाहिजे की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हो सर. मराठा उद्योजक कक्ष उभा राहिलाय. हो, त्याच्यानंतर मराठा महासंघाच्या माध्यमातून बरोबर, मराठा बिझनेस फोरम उभा राहिलाय. बरोबर. एक मराठा लॉबी नावाची मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये काही लोक एकत्र येऊन काम करतात. आणि पुण्यामध्ये MEA मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन उभी राहिलेली. येस सर. तर जातीच्या आतमध्ये संघटित राहून व्यवसाय वाढवणं, त्याला वृद्धांगित करणं आणि नॉलेज शेअरिंग करणं बरोबर. किंवा फायनान्स एकमेकाला शेअर करणं किंवा इन्व्हेस्टर होणं किंवा बिझनेस शेअर करणं, याच्यात काहीच गैर नाही आहे. जर इतर समाज लॉबिंग करत असतील येस, तर येस. मराठा समाजाने सुद्धा केलं पाहिजे. 100% केलं. नेमकं मला काय सांगायचंय तुम्हाला की पूर्वीपासून जर बघितलं तर मानव हा शेती करणारा, शेती हाच त्याचा उद्योग होता. बरोबर, नंतर आपल्याकडं जसं राज्य निर्माण व्हायला लागली, मग सैन्यामध्ये जायला लागले, मग मराठा कम्युनिटीची मानसिकता शेती आणि सैन्य, म्हणजे आज सुद्धा सोल्जर्स ते असतात. परंतु स्वतंत्र भारतामध्ये आणि जगभर आता उद्योग व्यवसायाला महत्त्व आले. हो. तुम्ही जे सांगताय की शहरं वाढत चाललेत, हो, कारण लोकांना नोकरी पाहिजे, उद्योग व्यवसाय पाहिजे, आणि म्हणून ते शेती सोडून आता शहरात यायला लागले. त्यामुळं शेतीची मानसिकता, सैनिक होण्याची मानसिकता ही बदलून आता उद्योजकतेच्या मानसिकते जाण्यासाठी तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन करताल? सर माझं असं म्हणणं आहे की आता फॅमिलीज काय आहे ना, न्यूक्लिअर होत चालले. ओके. त्याच्यामुळे ना आपलं जॉईंट फॅमिलीज कमी होत चालले आहेत. हां, बरोबर आहे. ठीक. तर त्याच्यामुळे कुठं ना आपलं एक सोशली आपण कमी ॲक्टिव्ह आहे. ओके. एवढे सोशल नाही आहेत. तर त्याच्यासाठी सर आपण जे प्लॅटफॉर्म आता जसं सांगितले आणि तुम्ही पण आपण स्वतः मला काही प्लॅटफॉर्ममध्ये इंट्रोड्यूस केलं. मला खूप शिकायला भेटलं त्याच्यातनं बरं. आणि एक कॉन्फिडन्स आला की आपले माणसंसुद्धा काय करू शकतात, काय करत आहे. आणि त्यांच्यापासनं एक मोलाचं ज्ञान असं कळलं. एक इन्स्पिरेशन भेटतं की कशा पद्धतीने ते बिझनेस सांभाळत आहे, फॅमिली सांभाळत आहे, इनोव्हेशन करत आहे आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण निभवत आहे. ओके. नाही, मला नमूद करणं गरजेचं आहे याच्यामध्ये की तुम्ही जर ज्यू कम्युनिटीचा अभ्यास केला तर त्यांचे इथिक्स काय सांगतात. फॅमिली फर्स्ट, एक्सटेंडेड जॉईंट फॅमिली फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा एकत्र कुटुंबाचं महत्त्व आहे ज्यू कम्युनिटीमध्ये. दुसरं जैन कम्युनिटीमध्ये पण तेच तत्व आहे, बरोबर, एकत्र जॉईंट फॅमिलीचं तत्व त्यांच्याकडे महत्त्वाचं आहे. सेकंड येते कम्युनिटी, बरोबर, आणि कम्युनिटी नंतर येतं सोशल रिफॉर्म्स, म्हणजे 10% समाजसेवेसाठी दिले पाहिजे. पण या दोन्हीही समाजाचा मी ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस ज्यू कम्युनिटीला हे ज्ञान कुठून प्राप्त होतं, जैन कम्युनिटीला हे ज्ञान कुठून प्राप्त होतं, तर त्यांच्या धार्मिक स्थळावर
जे गुरु महाराज असतात ते त्यांना मार्गदर्शन करतात. जसं ज्यू कम्युनिटीला सेनिगॉग म्हणजे जसं आपण याला चर्च म्हणतो, तिथं त्यांचा फादर असतो, तो दर रविवारी त्यांना ते ज्ञान देत असतो. मग एक चांगला माणूस असण्याचं ते फार व्यावसायिक तत्वापर्यंत ते सगळं सांगतात. आणि ह्याच्यातला फायदा कसा आहे, ज्यू कम्युनिटीमध्येच बिझनेस का सबलेट करते, जैन कम्युनिटीमध्येच बिझनेस का सबलेट करते, तर त्या माणसाला ओळखत असतात. त्या बरोबर. धार्मिक स्थळावर आल्यामुळं तो प्रामाणिक आहे, तो चांगला आहे, त्याचा स्वभाव त्यांना कळत असतो, त्याचं एकूण जे काही वागणं आहे समाजातलं त्याची माहिती असते. त्यामुळं व्यवसाय करत असताना आपल्या जवळच्या लोकांना बरोबर घेऊन बरोबर. व्यवसाय करणं हे ज्यू कम्युनिटी जैन कम्युनिटीमध्ये प्रस्थापित झालेलं आहे. बरोबर. पण मराठा समाजामध्ये हे काही निर्माण होताना दिसत नाहीये. मराठा समाजाला एकत्र करून एकत्रित ताकदीचा उपयोग, म्हणजे तुम्ही तर सांगितलं की आता कुटुंब न्यूक्लियस व्हायला लागलेले आणि तत्व तर सांगतं की कुटुंब एकत्र असलं पाहिजे, कारण ती ताकद आहे. टुगेदरनेस इज स्ट्रेंथ. आणि म्हणून समाजामध्ये काम करत असताना, व्यवसाय करत असताना, उद्योग करत असताना आपल्याला सगळ्यात जवळचा माणूस कोण वाटतो माहिती आहे का? आपला नातेवाईक वाटतो. बरोबर आहे. तो अगदी नातेवाईक बरोबर. का वाटतो? तर तो आपला भाऊ असतो, बरोबर. तो आपला मामा असतो, तो आपला काका असतो किंवा अनेक दाजी असतात. हे आपल्या रक्ताचे नातेवाईक आहेत. बरोबर. आणि नंतर समाज का? तर याच नातेसंबंधातनं निर्माण होतो तो समाज, म्हणजे एक जात. कारण नातेवाईकांचं जाळं म्हणजे जात. आणि म्हणून जातीमध्ये एक सोशल सिक्युरिटी असते, समाजामध्ये एक सोशल सिक्युरिटी असते. म्हणजे तुम्हाला मी ज्यू कम्युनिटीचं सांगितलं, जैन कम्युनिटी सांगितलं, मराठा समाजाने सुद्धा कम्युनिटी म्हणून एकत्र यायला पाहिजे. मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणून आता पुढे यायला पाहिजे. शेती उद्योग होता, सैन्यामध्ये काम केलं, पण आता उद्योजक समाज म्हणून मराठा समाजाने 21व्या शतकामध्ये आपली नवीन ओळख निर्माण केली पाहिजे. तुला नवीन तरुणांना काही मार्गदर्शन करायचं असेल तर जरूर करावं. नवीन तरुणांना, माझ्या एजच्या मुलांना आत्ता बिझनेसमध्ये एंटर व्हायचं आहे, तर सेकंड थॉट नका ठेवू. अच्छा. फुल टाईम त्याला द्या. अच्छा. पार्ट टाईम हा बिझनेस कधी नसतो मला बर वाटतं. बर. पार्ट टाईम हे कुठलाच व्यवसाय नाही होऊ शकत, ओके. जॉब नाही होऊ शकत. कष्ट घ्यायची तयारी पाहिजे, करायचं असेल तर पूर्ण करा. पूर्ण केलं पाहिजे. शिक्षण महत्वाचं आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच्या त्या इन्फॉर्मेटिव्ह काळात शिक्षणच सगळ्यात मोठं पण म्हणजे त्याच्यानंतर अनुभव टाळतात. म्हणजे आपल्याकडे काय आहे, शिक्षण डिग्री घेतात, हो, डिग्री घेतल्यानंतर अनुभव टाळतात. अनुभव घेणं गरजेचं आहे. त्यांनीच अनुशासन येतं आणि त्यांनी एक एक्सपिरियन्स येतो वर्किंग. कारण अकॅडमिक लाईफमधून डिरेक्टली आपण प्रोफेशनल लाईफला जो एक ट्रान्सफॉर्मेशन आहे, तो हार्डच असतो. प्रत्येकासाठी तो कठीण आहे. अकॅडमिक लाईफ एक वेगळं पडतं आणि प्रोफेशनल लाईफ हे वेगळं पडतं. स्मॉल स्केल बिझनेस जे मी चालवत आहे त्याच्यासाठी मी एक म्हणणार की आपल्याकडे ना एक दिवाणजी पद्धत आहे. अच्छा. आपण त्या पद्धतीने वो मेरा आदमी देख लेंगा सब. अच्छा. तर आपण त्याच्या बाहेर निघायला पाहिजे. काय केलं पाहिजे? मॅनेजमेंट ठेवायला पाहिजे. मॅनेजमेंट ठेवली पाहिजे, येस, सिस्टीम ओरिएंट केली सिस्टम पाहिजे. ओरिएंटेड आपण काम केलं पाहिजे. ओ. माझा एक माणूस आहे, जवळचा माणूस आहे, तो सगळं बघून घेतो. तिथे तो बिझनेस संपला समजून घ्या. अच्छा. सिस्टीम ओरिएंटेड पाहिजे. येस, सिस्टम ओरिएंटेड पाहिजे. अकाउंटेबिलिटी पाहिजे. ओके. आपल्याकडे आता मी मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायातून येतो. काय रॉ मटेरियल आहे, काय इन्व्हेंटरी आहे, आणि सगळे टूल्स आता आपल्याला रेडिली अवेलेबल आहे. ओके. आपण एक तर या एजमध्ये फार लकी आहे की ह्या सगळ्या गोष्टी रेडिली अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ओके. मला वाटते याच्यापेक्षा चांगली म्हणजे ही संधी आत्ता ग्रोईंग इंडिया आहे. पण अर्बनायझेशन होत आहे आणि अजून आपलं इंडिया जे ग्रो होत आहे, इकॉनॉमिक ग्रोथ ही फक्त सिटीजपर्यंत पोचलेली आहे. हिंटरलँडपर्यंत अजून ही ग्रोथ गेलेली नाही. टायर 2 टायर 3 येस, सिटीमध्ये नाही येस. गेलेली. तर अजून अपॉर्च्युनिटी आय थिंक खूप आहे. नाही, म्हणजे शेवटचा प्रश्न हाच आहे की पैसा उद्योग उभा करण्यासाठी समस्या आहे, हो, ही गोष्ट खरी आहे का? आहे ना, काही प्रमाणात तर आहे. काही पण प्रमाण. पण त्याच्यावर आपण नीटपणे विचार करून ते ओव्हरकम करू शकतो. आता जसं आपण काही ग्रुप सांगितले. आता मध्यंतरी मला एका ग्रुपला मीटिंगला इन्व्हाइट केलं होतं. येस. तिथे काही रेडी लोक होते, हु आर रेडी टू इन्व्हेस्ट. ओके. तर आय थिंक अशा ग्रुप्सचा त्याच्यामध्ये भरपूर फायदा होईल.
आणि म्हणजे समवन हॅज गॉट आयडिया, समवन हॅज गॉट मनी. तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेला, अगदी सांगोल्यासारखा तालुका, तिथं एक नवीन पतसंस्था सुरू झाली तर बरं. 10-15 कोटी रुपयाचे डिपॉझिट असंच जमते. आणि तुम्ही लक्षात घ्या की पतसंस्थेमध्ये लोक पैसे ठेवतायत, त्याच्यानंतर सहकारी बँकेमध्ये पैसे ठेवतायत, म्हणजे डिपॉझिट्स येत आहेत. तुम्ही जर पूर्ण सहकार क्षेत्राचा अभ्यास केला महाराष्ट्राचा तर 10 लाख कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे. म्हणजे असं. तिथं ठेवी आहेत, बरं. पण तुम्हाला योग्य इन्व्हेस्टर शोधावा लागेल, त्याला कन्व्हिन्स करावं लागेल. सो पहिल्यांदा आयडिया असली पाहिजे. तुम्ही जे अपॉर्च्युनिटीबद्दल बोलला की व्यावसायिक संधी असली पाहिजे आणि ती संधी घेऊन गुंतवणूकदार जो आहे त्याच्याकडे जायला पाहिजे. डायरेक्ट गुंतवणूकदार मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही मिळाला तर बँक पतसंस्थेची मदत घेतली पाहिजे. मी एक मुकेश अंबानींचा इंटरव्ह्यू ऐकला होता. फार रेअर इंटरव्ह्यू देतात ते. 2008मध्ये दिला होता. त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आय एम मोर ऑप्टोमिस्टिक ऑफ मोस्ट. अच्छा, तर त्याचा मला अर्थ काय? ते खूप ऑप्टमिस्टिक आहे ओके. प्रत्येक गोष्टीविषयी. आणि त्यांनी त्याच्यातच कुठे ना कुठे सांगितलं होतं की म्हणजे जिथे डिफिकल्टी आहे, जिथे इश्यू आहे, इट क्रिएट्स अपॉर्च्युनिटी. अच्छा, तर आय थिंक हेच इन्स्पिरेशन आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी 16 मावळ्यांना घेऊन बरोबर. स्वराज्याची निर्मितीची शपथ घेतली. बरोबर. शिवाजी महाराज 44व्या वर्षी छत्रपती झाले. बरोबर. त्यावेळेस ते 32 मनाच्या सिंहासनावर, 32 मन म्हणजे किती? 40 किलोचं एक मन. आज जर त्या सोन्याची व्हॅल्यू काढली तर ती 2000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपली प्रेरणा आहे, आपले आदर्श आहे. परंतु बाल शिवाजीपासून जर आपल्या लोकांना समजून घ्यायला सुरुवात केली तर एक 16 मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्माण करण्याची कल्पना आणि मग अखंड भारत तंजावरपासून पेशावरपर्यंत मराठ्यांनी पादक्रंत केला. त्याचं कारण आहे एक शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि एक स्वराज्याचा विचार. जर मराठे एक शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि स्वराज्याच्या विचाराने हा देश पादक्रंत करू शकतात. अहत तंजावर तहत पेशावर हे शिवाजी महाराजांचं स्वप्न त्यांचे नातू थोरले छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्यानंतर 30-35 वर्षांनी पूर्ण केलं. आपले आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शाहू महाराज थोरले यांचं आपण स्मरण केलं पाहिजे. मराठ्यांना खूप मोठ्या प्रेरणा आहेत, चांगले विचार आहेत आणि त्यांनी भविष्यामध्ये आपली ओळख उद्योजक समाज करावी, व्यावसायिक समाज निर्माण करावी. जसं सिंधी, गुजराती, मारवाडी यांना व्यावसायिक समाज म्हटलं जातं, तर 21व्या शतकामध्ये मराठ्यांना सुद्धा आता व्यावसायिक समाज म्हणून ओळखलं पाहिजे. परंतु हे सांगणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जर आत्ता आले 21व्या शतकामध्ये तर ते तंजावरपासून पेशावरपर्यंत म्हणणार नाही, तर ते दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा म्हणून आम्ही एक चळवळ महाराष्ट्रामध्ये पाहतोय. अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. याच विचाराने ब्राझीलमध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी अंकुश जात आहे. अंकुशसाठी आपल्या शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय.